आप की अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप हट्टी आहेत. मेरी, जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला लोकांनी समजावलं की आता बॉक्सिंग सोडली पाहिजे, घरदार सांभाळलं पाहिजे, पण हो. तुम्ही तर 2 दिवसानंतरच ट्रेनिंगला निघून गेलात सगळ्यांना सोडून. ॲक्चुअली जेव्हा मी लग्न केलं, बॉक्सिंग सोडण्यासाठी नाही केलं. अ, माझी फर्स्ट प्रायोरिटी तर लग्न नव्हतं. बॉक्सिंगमध्येच करियर बनवायचं आहे. बघा, मी सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं जेव्हा तुम्ही प्रेग्नंट होता, हां. पोटामध्ये ट्विन्स होते. हो. डॉक्टर्सनी तुम्हाला सांगितलं की मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो, परंतु तुम्ही म्हणालात की नाही, मला बॉक्सिंग करायचीच आहे हं. डिलिव्हरीनंतर. हो. डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं, की ॲट लीस्ट 3 वर्ष तरी बॉक्सिंगपासून दूर जाणं गरजेचं आहे. तुम्हाला हेल्दी होणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जर सुरू केलं तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. काही झालं तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ठीक आहे, काही हरकत नाही. मी तर डिलिव्हरी केली, मूल इकडे राहिली, मी तर ट्रेनिंग करायचं आहे. हे असं. तर सर ट्रेनिंग सुद्धा खूप विग्रस त्यावेळी केली होती. इतकं हंगर आहे आणि माझ्या इश्यूमुळे जो पोटामध्ये चाकू लागला, डाग लागला, तर मग लवकर नव्हते करू शकत. आतमध्ये तर खूप जीव आहे. परंतु बॉडी बॉडी माझी पूर्णही नव्हती होत, तर मी तेवढंच करू शकले. जी माझी कॅपॅसिटी आहे, इतकं स्लोली पुश केलं. स्लोली 3 मंथमध्ये मी फिट झाले. तर असं आहे की आतमध्ये खूप आस आहे. माझा इंटरेस्ट मन मन लावून काही केलं तर मला वाटतं सगळं तुम्ही 3 महिन्यांमध्ये फिट झाल्या आणि मग तुम्ही वर्ल्ड लढले, चॅम्पियनशिपसाठी लढायला सुद्धा पोहोचलात. पोहोचले आणि वर्ल्ड चॅम्पियन सुद्धा बनले. हे आपल्या देशामध्ये कोणासाठीही इमॅजिन करणं अवघड आहे, की प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी नंतर एखादी मुलगी रिंगमध्ये जाते आणि ती वर्ल्ड चॅम्पियन बनते. हो. जेव्हा तुम्ही जात होत्या फाईटसाठी तेव्हा मनामध्ये काय प्रश्न येत होते? जोपर्यंत माझ्या आतमध्ये माझ्या हंगर आहे, जी भूक आहे, तोपर्यंत मी लढेन. मी कधी नव्हताच विचार केला, की ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड होईन, एशियन गेम्समध्ये इन्क्लूड होईन. वाटत होतं, पण खूप वेळ लागला. माझी वेट कॅटेगरी ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड झाली, तर मी 2-3 वेळा तर ऑलिम्पिकमध्ये इझिली मेडल आलं आपल्या देशासाठी. कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, ऑलिम्पिक गेम्स या 3 गेम्समध्ये नाही झालं. आम्हा लोकांना काही व्हॅल्यू नाही मिळाली आणि एक्नॉलेजमेंट इतकं नाही मिळालं. हो, सेंट्रल गव्हर्नमेंटने अर्जुन अवॉर्ड ने ऑनर पण मी केलं. जे विचारत होतो ते हे, की डिलिव्हरी झाल्यानंतर, हो. छोट्या मुलानंतर कुणी विचार नव्हतं करू शकत, की रिंगमध्ये जाईल चॅम्पियनशिप. पण तुमच्या मनामध्ये त्यावेळी काय चालू होतं? या फाईटसाठी जेव्हा जाईन, तेव्हा हं. काय मनामध्ये विचार येत होते तुमच्या? मी फक्त ही डिलिव्हरी केली तर लवकर परत जावं. हेच मनामध्ये येत होतं. कधी डिलिव्हरी करून आणि कधी रिंगमध्ये कमबॅक करेन. आणि एक गोष्ट जेव्हा माझे जे ट्विन्स होते, मी 3 महिन्यांमध्ये ट्रेनिंग लहान मुलांमध्ये टाईमपास करायचा आहे. कारण माझं होल लाईफ असं ॲक्टिव्ह राहिलं होतं, तर मला घरामध्ये राहून खूप विचित्र वाटत होतं. ज्या दिवशी तो सामना होता फायनल हो. चॅम्पियनशिपचा, त्यावेळी भीती वाटत होती, की मी अशा सिच्युएशनमधून आली आहे, कदाचित जिंकू शकणार नाही. हो, भीती वाटली की अ, मला जे 100% ट्रेनिंग करायचं होतं, ते नाही करू शकले. कधी-कधी तो स्कार माझा इरिटेट व्हायला लागला.
कधी-कधी ताणला जातो, कधी-कधी मला पेन व्हायला लागतं. तर मला मॅक्सिमम जे ट्रेनिंग घ्यायचं होतं ते नाही करू शकले. त्यामुळे कधी-कधी मला थोडा कॉन्फिडन्स नाही येऊ शकला. परंतु आपल्या बाजूने बेस्ट खेळले आणि लास्ट तोच रिझल्ट प्राउड आला. ऑफ यू. रिअली रिस्पेक्ट. थँक यू. लोक यंग गर्ल्सना जर काही प्रश्न विचारायचे असतील या सगळ्या सब्जेक्ट्सना घेऊन लग्नानंतर हस्बंड, इन-लॉज आणि हाउसहोल्ड वर्क असतं. हं. तर तुम्ही लग्नानंतर आपल्या हस्बंडला, इन-लॉजना कसं कन्व्हिन्स केलं होतं, की बॉक्सिंग कंटिन्यू करायचंय तुम्हाला? जसं मुलींच्या फॅमिलीजमध्ये हां. या सगळ्यांच्या समोर हे चॅलेंजेस येतात. तर येतात. मग त्यांनी हे कसं हँडल करायचं? वेगवेगळे चॅलेंजेस असतील. कदाचित हे इन-लॉज लोक कदाचित तुम्हाला सपोर्ट सुद्धा करतील इझिली, हो ना? काही इन-लॉज असू शकतात, की तुम्हाला परमिशन नाही देणार आणि तुमचा द्वेष करायला लागतील. त्यांच्या विरुद्ध तुम्ही काही केलं तर. तर अशा सिच्युएशन्स मी देव तर नाहीये, तर मी यामध्ये काय बोलणार. तुम्हा लोकांना जे कोणी इन-लॉज मिळतील, आय विल प्रे टू गॉड टू गिव्ह गुड पेरेंट्स अँड गुड इन-लॉज अँड ऑल. प्लस तुम्हा लोकांना पुढे सुद्धा जे काही करायचंय आणि अचीव्ह करावं आणि युनिटी आणि प्रेमाने राहावं. हेच. आणखी एक प्रश्न घेऊया. मॅम, इंडियामध्ये जनरली आफ्टर हॅव्हिंग किड्स हे एक्स्पेक्ट केलं जातं, की हां, आता हां. मुलीनेच आपल्या मुलांचा सांभाळ करावा, हो. त्यांचं टेक केअर करावं. बरोबर. मुली हो, हो. दबावाखाली येऊन आपलं करिअर सुद्धा गिव्ह अप करतात. बरोबर, आम्हाला तुमच्याकडून बरोबर. जाणून घ्यायचंय मॅडम, की हाऊ डिड वी Absolutely. टेक इट अँड हाऊ डिड यू टेक इट? वन्स वी गिव्ह बर्थ खूप ही सिच्युएशन फील करणं आणि यामधून कसं बाहेर निघायचं खूप अवघड आहे. आणि स्वतःला कसं स्ट्राँग करून तुम्ही कसं पुढे जायचं हा ईझी टास्क नाहीये. स्वतःला सुद्धा मेंटली किती स्ट्राँग व्हायचं, डबल, ट्रिपल व्हायला पाहिजे. आधी मी विल पॉवर हो ना, मेंटली स्ट्राँग होणं गरजेचं आहे म्हटलं. या सिच्युएशनमध्ये तर डबल व्हायला पाहिजे, ट्रिपल व्हायला पाहिजे. आणखी एक प्रश्न. जसं प्रत्येक मुलीला प्रत्येक महिन्यात पिरियड्समुळे 5-6 दिवस खूप डाऊन फील होतं. बॅक पेन, खूप मूड स्विंग्स वगैरे. तर तुमच्याबरोबर सुद्धा असं तुम्हाला सुद्धा फेस करावं लागलंय का, की हं. कधी तुमची मॅच असेल आणि तुम्ही त्या ड्युरेशनमध्ये असाल, तर ते तुम्ही कसं हँडल केलं होतं? गुड क्वेश्चन. एक्झॅक्टली being, girl, being a woman, this is nature, आणि हे नॅचरल आहे. आपलं हे पिरियड्स येणं, हेच तर हीच तर आपली अ, खरी ओळख आहे. वी आर विमेन, हो ना? तर पिरियड्स नाही आले तर ते सुद्धा मुलगी नाही ती मग काय फायदा? हं. हो ना? खरं हे मनात नाही, की बोला ना. हो मॅम. तर ही बॉडी तर ट्रान्सफॉर्म मुलांचे सुद्धा ब्रेस्ट खूप मोठे-मोठे आहेत. काय झालं? जिम करून बॉडी बनवतायत ना. कमी थोडीच आहेत ते. ते सुद्धा मुलींसारखे वाटतायत ते. आणि या सिच्युएशनमध्ये मी खूप वेगळे आले. जे काही माझी वर्ल्ड चॅम्पियनशिप किती वेळा मी वर्ल्ड चॅम्पियनशिप टुर्नामेंट खेळले, तेव्हा माझं प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशिपला माझे पिरियड्स होते. आणि मला माझा सगळ्यात स्ट्राँग पॉइंट आहे माझी पिरियड्सच्या टाईममध्ये खूप एनर्जी असते. वेगळीच एनर्जी. मी कुणाला सगळ्या मुलींबरोबर असं होणार नाही असं मला वाटतं. ऑब्व्हियसली आपल्याला डिस्कम्फर्ट तर वाटतो. काय होईल, काय नाही होणार. अशा सिच्युएशनमध्ये खूप अवघड आहे. मी समजू शकते. खूप मुली अशा मी पाहिलेल्या आहेत. पिरियड्सच्या वेळी ट्रेनिंग सोडतात. 2-3 दिवस नाही, येत नाहीत. तर यामध्ये माझ्या बॉडीमध्ये काय होतंय, हार्मोन्स काय होतायत, तुमच्या बॉडीमध्ये कसे हार्मोन्स होतायत मला माहीत नाही ना. तर तुम्हाला सुद्धा पेन होत असेल, अनबेअरेबल होत असेल कदाचित.
ठीक आहे. तर यू हॅव टू नो युअर बॉडी. इफ यू आर नॉट विलिंग टू डू एनिथिंग, दॅट्स अप टू यू. अँड जर मला करायची इच्छा असेल, माझी बॉडी आहे, तर माझी इच्छा करायची आहे, तर इव्हन आय विल नेव्हर मिस. इव्हन ड्युरिंग माय पिरियड्स, इफ देअर इज समथिंग बिग कॉम्पिटिशन, टुर्नामेंट इज गोइंग ऑन, इफ आय स्किप देन लॉस. इतकं धाडस, इतकी मेहनत मी करून आले. संपलं ना. मग आपण काय करणार? परंतु यावेळी सुद्धा तुम्हाला शिकावं लागेल काहीतरी नवीन. हो ना? करेक्ट? तुम्ही म्हणताय की कुठल्याही सिच्युएशनला घाबरलं नाही पाहिजे. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी मार्ग काढला जाऊ शकतो. बरोबर. एक असा इन्सिडेंट मी बघितला, जेव्हा तुम्हाला लागलं होतं, कदाचित 2022 ची गोष्ट आहे. हं, तो फोटो मी पाहिला आहे. रिंगमधून तुम्हाला खांद्यावर उचलून बाहेर आणावं लागलं. इतका मार लागला होता. हो. ते माझं कॉमनवेल्थ गेम्समध्ये कॉमनवेल्थ गेम्स ट्रायल सिलेक्शन झालं होतं आय-जी स्टेडियममध्ये. खूप मेजर माझी इंजुरी ती मायनर नव्हती. व्हेरी मेजर. खूपच माझं ACL, MCL, मेनिस्कस तिन्ही. यामध्ये काहीतरी ACL तर 3 मंथ्समध्ये कमबॅक होतो. मला तर 1.5 इयर लागलं. आणि त्यामध्ये रिहॅबिलिटेशन, एक्सरसाइज वगैरे मी सुरू केलं. कसं मी अ, कधी-कधी हिम्मत हिम्मत तुटून गेली. हारले होते. मी नाही करू शकणार. इतकं पेनफुल आहे, अनबेअरेबल आहे. तेव्हा ऑपरेशनच्या वेळी मी, "प्लीज डॉक्टर अजून इंजेक्शन द्या." ठीक आहे. गिव्ह मी मोर पेनकिलर. इकडे-तिकडे किती किती गोळ्या खाल्ल्या आणि ड्रेप लावलं, इतकं लावलं आणि एक बटन आहे. हे 2 पेन किलर इथे-तिथे लावले आहेत आणि एक माझ्या हातात दिलंय पकडायला. इफ यू आर नॉट बेअरेबल, हं. इट्स टू मच पेन. दॅट इज टू मच अनबेअरेबल. यू कॅन प्रेस द बटन. प्रेस द हं, हं. बटन. मी तर असंच दाबत-दाबत राहिले असंच. काय करू? स्वतःलाच अ, स्ट्राँग बनवलं तरीसुद्धा मी इतकी स्ट्राँग बनू शकले नाही. परंतु देव आहे. बस देवाला हीच प्रार्थना करेन, की लवकरात लवकर हा पाय नीट करा. आणि यामध्ये माझा कमबॅक करणं आधी पूर्ण हा बांधला होता कव्हर पूर्ण. अजून सुद्धा आवाज येतोय साउंडिंग. तर मी कसं माझं आयुष्य जगून हे बेंड करणं, पूर्ण पूर्ण हा रेंट, पूर्ण हा फोल्ड करून असं असं करू शकणं सोपं नाहीये. आय वुड लाइक टू से थँक यू टू OGQ फॉर लव्ह अँड द सपोर्ट हे बघा, एस्पेशली. ही खूप मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठ्या इंजुरीमधून रिकव्हर करून तुम्ही आल्या आणि पुन्हा तुम्ही रिंगमध्ये पोहोचल्या. हं. आता लोक विचारतात, की मेरी कॉममध्ये असं काय आहे? अरे, कुठल्या मातीची बनलेली आहे ही? खरंच हेच आहे, की जेव्हा मला इंजुरी झाली होती आणि बॉक्सिंग स्पेशली लोकांना तर माहीत नाहीये कदाचित काय सिच्युएशन होती, काय झालं माझ्या लाईफमध्ये, काय नाही झालं, काही नाही माहीत. हां, रिंगच्या बाहेर झाल्या, कदाचित रिटायरमेंट घेतली, त्यांनी असा विचार केला असेल. परंतु बॉक्सिंग फ्रॅटर्निटीला तर माहिती आहे ना, फेडरेशन आहे. कुणी मला विचारत नाही. सांगा? आय वाज शॉक्ड. ना प्रेसिडेंट, ना सेक्रेटरी, ना कोचेस. आय वाज शॉक्ड. ही माहिती घ्या. कोणीच नाही. अरे, मी सगळं इतक्या वर्षांपासून 20 वर्ष माझं कॉन्ट्रिब्युशन आहे आणि कुणीच नाहीये माझी माहिती, हालचाल, कर्टसी विचारपूस करण्यासाठी. धिस इज सो बॅड. मला खूप विचित्र वाटलं. चला, देव त्यांना शिक्षा देईल.
शिक्षा देणं देवाच्या हातात आहे, न देणं देवाच्या हातात. मी तर माझ्या वतीने माफ केलं. बस. हे मी ऐकलंय की तुम्हाला पाणीपुरी खायला खूप आवडतं. पकडलं. सर. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते हा? वर हात करा हा. हे तर सर सगळेच आहेत. पण एकाच वेळी 50 पाणीपुरी तुम्ही Oh my God. अरे देवा. नक्कीच. मला सुरुवातीला पाणीपुरी कुठली खायची गोष्ट माहीत नव्हती. जेव्हा म्हणजे या मुली वगैरे आहेत ना, माझ्या फ्रेंड्स वगैरे आहेत, त्या घेऊन गेल्या चला काहीतरी खायला, स्नॅक्स खायला बाहेर जाऊया, घेऊन गेल्या. हे जुनं नेहरू स्टेडियम आहे, लोधी रोड. हे क्रॉस करून लोधी रोड आहे ना, तिथेच मजा घेतली. हाताचं जे काही बुडवून, बुडवून. आता आता आठवून बघ आता. किती किती अनहायजेनिक टाइप होतं ते, ठीक आहे. तो एरिया सुद्धा आणि आता खूप चेंज झालंय. पण पाणीपुरी नाहीतर तिथे चांगली मिळायची. सर आम्ही तर काय झालं, चांगली होती की नव्हती मला माहीत नाही. 2 वीक नंतर आम्ही टूरवर जात होतो. सिलेक्शन झालं, ते झालं, सगळं काही झालं. आणि वेट कंट्रोल आपापलं प्रत्येक दिवशी ऐकवतात, की आपापलं वेट कंट्रोल करून ठेवा. तिथे मग जास्त कमी करायला ते नाही पाहिजे. तर जेवलो नाही फास्ट. पाणीपुरी तर 50. अरे! त्यावेळी, त्यावेळी, त्यावेळी ₹1 1. सांगा? 50 तर काहीच नाहीयेत. इतकं खाल्लं, इतकं काहीच नाही झालं. खरंच इतकं म्हणजे मला सुरुवातीला इतकं आवडलं ना, अजून सुद्धा आवडतं. पण तेवढं नाही खाऊ शकत आता तर. आधी आता 2-3 खाल्ले तरी खूप आहेत. त्यावेळी इतकं खाल्लं, वाईट अवस्था. जितकं देतील तितकं सुद्धा खाऊ. परंतु वेटच्या चक्करमध्ये मी 50 ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त. आणि आणि मी नव्हते, माझी पार्टनर आहे ती जेनी मिझोरामची. दोघांना सुद्धा पाणीपुरी खायचीच खायची. गोलगप्पा म्हणावं, पाणीपुरी म्हणावं, बास. जेवण नाही करायचं, मग भले उपाशी राहा, पाणीपुरी तर खायचीच आहे. तुम्ही खूप छान गाता, तर प्लीज तुमचं एखादं फेव्हरेट सॉन्ग इथे ऐकवाल? मेरे रंगने वाले बरी हो जाओ, परियों की रानी क्या होगा मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो, दो ना, हाँ दो ना.